वारकरी संप्रदायात आषाढी एकादशीला विशेष स्थान आहे. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज आणि इतर संतांच्या पालख्या पंढरपूरमध्ये दाखल होतात. वैदिक पंचांगानुसार आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला आषाढी एकादशी किंवा देवशयनी एकादशी असे म्हणतात. ही एकादशी सगळ्या एकादशांपैकी महत्त्वाची मानली जाते. विशेषतः भगवान विष्णू आणि श्री विठ्ठलाच्या भक्तांसाठी ह्या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या काळात वारी करण्याची प्रथा आहे. महाराष्ट्रातील पंढरपूर येथे लाखो वारकरी विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी पायी वारी करून येतात. त्यामुळे हा दिवस भक्ती, श्रद्धा आणि समानतेचे प्रतीक मानला जातो. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेत आषाढी एकादशीला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. यंदा आषाढी एकादशी कधी आहे, त्याची तिथी, महत्त्व, मुहूर्त जाणून घेऊया. आषाढी एकादशीचे महत्त्व. ह्या एकादशीला अतिशय महत्त्व आहे. ही एकादशी भगवान विष्णूंना समर्पित केली जाते. ह्या दिवशी भक्त भगवान विष्णूंची पूजा करतात. त्यांच्या कृपेसाठी व्रत देखील करतात. ह्या आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असेही म्हणतात. पंचांगानुसार चातुर्मासाची सुरुवात ह्या महिन्यापासूनच होत असल्याने ती विशेष आहे. देवशयनी या शब्दाचा अर्थ देव म्हणजे भगवान विष्णू. शयनी अवस्थेत ज्यावेळी प्रवेश करतात ती एकादशी म्हणजेच आषाढी एकादशी किंवा देवशयनी एकादशी होय. ह्या दिवशी भगवान विष्णू शेष सर्पावर गाढ निद्रित अवस्थेत प्रवेश करतात. त्यामुळे ह्या दिवसाचे धार्मिक व आध्यात्मिक महत्त्व खूप मोठे आहे. भगवान विष्णूंचा हा विश्रांतीचा काळ 4 महिन्याचा असतो, जो कार्तिक महिन्यातील प्रबोधिनी एकादशीला संपतो. त्या एकादशीला कार्तिकी एकादशी असे म्हणतात. त्यामुळे आषाढी एकादशीचे व्रत केल्याने भक्तांची पापे मिटून त्यांना पुण्य मिळते अशी मान्यता आहे. आषाढी एकादशीची तिथी. एकादशी तिथी ही 24 जुलै 2026 रोजी सकाळी 9:15 पासून ते 25 जुलै रोजी सकाळी 11:35 पर्यंत असेल. उदय तिथीनुसार आषाढी एकादशी ही 25 जुलै रोजी असेल. देवशयनी एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्त पहाटे 4:16 पासून ते पहाटे 4:57 पर्यंत असेल. अभिजित मुहूर्त हा दुपारी 12 वाजून ते दुपारी 12:55 पर्यंत असेल. संध्याकाळच्या पूजेची वेळ संध्याकाळी 7:17 पासून ते रात्री 8:19 पर्यंत असेल. व्रतपारणा वेळ 26 जुलै रोजी सकाळी 5:30 वाजल्यापासून ते 8:30 वाजेपर्यंत. ह्या वेळेत व्रताचे पारण करणे शुभ मानले जाते. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि त्याचसोबत व्हिडिओ आवडल्यास थँक्स बटनवर क्लिक करायला विसरू नका.